नमस्कार. संवादच्या उपसंवादातल्या दुसऱ्या भागामध्ये संवाद बी मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मागे सांगितल्यानुसार संवाद चॅनलवरती आतापर्यंत माय वेट लॉस जर्नी पार्ट 1, माय वेट लॉस जर्नी पार्ट 2 आधीच येऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर आला होता संवाद. संवाद चॅनलवरचा संवाद आणि तो पहिला होता आणि तेव्हा मी सांगितलं होतं की या संवादाचे उपसंवाद इथून पुढे येत राहतील. कदाचित प्रत्येक वेळेलाच मला संवाद हा विषय घेऊनच बोलणं जमेलच असंही नाही किंवा मी तसं करीन असंही काही सांगता येत. पण तरीही आज मी उपसंवादच घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. कित्येकदा असं होतं की विचारांची खूप गर्दी होते डोक्यामध्ये आणि यातला नक्की कुठला विचार आणि कसा पुढे नेऊ असं होतं. आज खरंच तसं झालंय. कारण उपसंवादाला मी सुरुवात करायची ठरवली. तसं विचार केला की माणसाच्या आयुष्याची जे वेगवेगळे टप्पे असतात, यातल्या कुठल्या संवादाला आपण सुरुवात करायची नक्की? कारण खूप 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 जेवढ्या व्यक्ती, जेवढी नाती त्या व्यक्तीची, अशा अनेक वेगवेगळ्या स्तरांवरती संवाद प्रस्थापित होत असतो. तर मी शेवटी ठरवलं की ठीक आहे, आपण आपण स्वतः जिथून जन्मतो तिथून सुरुवात करूया. माणसाच्या जन्म होण्याच्या प्रक्रियेपासून ते त्याच्या मृत्यूपर्यंतच्या संवादाला आपण कव्हर करायचा प्रयत्न करूयात. तर चला आजचा संवाद सुरू करूया. जन्म होताना वेगवेगळे टप्पे पाडेन मी त्याचे. एखाद्या व्यक्तीचा इतर समाजाबरोबर होणारा संवाद. यामध्ये त्या व्यक्तीचा त्याच्या आईवडिलांशी, भावंडांशी, मित्रमैत्रिणींशी, आयुष्याची सुरुवात आपण घेतोय म्हणून शाळा, कॉलेज, नोकरी, पुढे जाऊन आणि मग त्या अनुषंगाने होणाऱ्या इतर सामाजिक बंधनांमध्ये होणारा संवाद. अशा वेगवेगळ्या स्तरांवरचे संवाद मी तुम्हाला विशद करून सांगेन म्हणण्यापेक्षाही मला त्याच्यातनं तुमची सैर घडवून आणायची. मी सांगेन तीच गोष्ट बरोबर असेल असं नाहीये. मी स्वतः अजूनही कित्येक टप्प्यांवरती स्वतः विचार करते आणि त्या विचारांचं जे फलित आहे किंवा त्या विचारांमधले जे अप्स अँड डाऊन्स होतात, हे विचार मला तुम्हाला सांगायचे आणि मला तुम्हाला स्वतः त्या दृष्टिकोनातनं त्या दिशेने विचार करायला उद्युक्त करायचंय, तुम्हाला पुश करायचं. ही जी संवादाची भाषा आहे, ती भाषा म्हणजे नॉट एक्झॅक्टली मराठी, इंग्लिश, हिंदी अशी भाषा नाही म्हणत आहे. संवादाची एक वेगळी भाषा असते. तिचे वेगवेगळे परिमाण असतात, डायमेन्शन्स असतात. ही साध्य कशी करायची? ती कशी समजून घ्यायचं की आपण एकमेकांशी बोलतोय का आपण एकमेकांशी संवाद साधतोय. मराठी भाषा जशी वळवाल तशी आहे. तिचा खोल अर्थही समजून घेतला पाहिजे. मी तुमच्याशी आता जे बोलते तो संवाद आहे. या प्रत्येक गोष्टीमागे काही ना काहीतरी विचार आहे. पुन्हा एकदा मागच्या एपिसोडमध्ये मी सांगितलं होतं, संवाद म्हणजे काय? तर विचारांचं प्रक्षेपण, ट्रान्समिशन ऑफ थॉट्स. ते नुसतंच बोलणं, गुड मॉर्निंग, गुड नाईट म्हणजे संवाद नाहीये. कित्येकदा एखाद्याला गुड मॉर्निंग म्हणणं किंवा गुड नाईट म्हणणं म्हणजे संवाद थांबवणं. शेजारची व्यक्ती आणि आपण एकाच वेळेला दार उघडून बाहेर येतो आणि लिफ्टच्या दिशेने जातो. एकमेकांकडे बघतो आणि हाय. दुसरा पण करतो. ओ हॅलो, हाय. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. बस इनफ. लिफ्टमध्ये तो त्याच्या फोन काढून बघतो. आपणही उगाचच आपला फोन काढून बघतो. फोनवरती काही आलेलं नसतं, रादर लिफ्टमध्ये रेंजही येत नाही कित्येकदा. पण
ती व्यक्ती हे इंडिकेट करत असते की मला जास्त काही बोलायचं नाहीये गुड मॉर्निंगच्या पुढे. आणि ओके, तुम्ही पण तेच तुम्हाला हवं असतं कदाचित. कदाचित तुम्हाला असं असतं की नाही, तो व्यक्ती नाही बोलत आहे, आपण कशाला उगाच बोलायचं, राहू दे ना. आपणही वाढवत नाही विषय. आणि बोलण्यासारखं मुळात काही नसतंच. त्याला संवाद नाही म्हणत. इट्स जस्ट विशिंग इच अदर गुड मॉर्निंग. ओके. शाळेमध्ये आपण बसलेलो असतो, टीचर येतात आणि आपण उभं राहतो. पूर्वीच्या काळामध्ये नमस्ते टीचर, हिंदी ह्याच्यामध्ये वगैरे. आमच्या ह्याच्यामध्ये फक्त आम्ही उभं राहायचो, जास्त काही बोलायचं नाही. शिक्षिका आल्यानंतर नंतर बसा वगैरे म्हणायचे. आजकालच्या इंग्रजी शाळांमध्ये गुड मॉर्निंग टीचर म्हणून सगळी मुलं एका सुरात ओरडतात आणि शिक्षिका बसायला सांगतात. परत एकदा हे विश करणं झालं, हे आदर दाखवणं झालं, कदाचित जबरदस्तीचा असेल, पण तो आदर दाखवणं झाला, हा संवाद नाही होत. पण आपल्यामध्ये जे होतंय ते संवाद होतोय. माझे विचार मी तुमच्याकडे प्रक्षेपित करते आणि माझी इच्छा आहे की तुम्ही तुमचे विचार माझ्यापर्यंत पोहोचवले तर मला नक्की आवडेल. त्यामुळे जरूर कमेंट करा हा. मी वाट बघते. माय वेट लॉस जर्नी टूला कोणीच कॉमेंट्स नाही केलं. सॉरी. मी वाट बघते तुमच्या कॉमेंटची. ठीक आहे, तर आजच्या संवादाला सुरुवात करूयात. तर मी तुम्हाला म्हणलं तसं की माणसाच्या जन्मापासून संवादाला सुरुवात होते. कदाचित जन्माच्या आधीपासूनच संवादाला सुरुवात होते. कदाचित नाही, नक्कीच. कदाचित अशासाठी म्हणाले मी की त्याची परिभाषा अजून कोणालाच नीटशी कळलेली नाहीये. ती फक्त संबंधित व्यक्तींनाच कळते. जन्माच्या आधी संबंधित व्यक्ती कोण असतात? बाळ आणि आई. ज्यांना मूल झालं, ज्या स्त्रिया आई होऊ शकल्या, त्या दोन्ही बाजूनी संवाद समजू शकतात. कधी काळी त्या बाळ होत्या स्वतः आणि आता त्या आई होत आहेत आणि त्या त्यांच्या बाळाशी संवाद साधतायत. ज्या स्त्रिया आई नाही होऊ शकत, त्या कदाचित हा पुढचा पाठ नाही समजू शकत. पण हरकत नाही, त्याही कधी काळी आई होते. त्यांच्या मैत्रिणी, त्यांच्या बहिणी, त्यांच्या नात्यातल्या इतर कोणी स्त्रिया आई होत असताना त्या पाहत असतील. आणि सगळ्यात वाईट मला त्या पुरुषांचं वाटतं की जे कधीच हा अनुभव घेऊ शकत नाहीत. फार वाईट वाटतं, खरं सांगते. जेव्हा मी प्रेग्नंट होते ना, तेव्हा मी माझ्या नवऱ्याला ऑलमोस्ट रोज म्हणायचे, ऑलमोस्ट रोज, किती वाईट रे तुम्हाला पुरुषांना हा अनुभव नाही घेता येत. फार सुंदर अनुभव असतो तो. तो संवाद आपल्या एका आईचा आपल्या अपत्याशी असणार. बाळाच्या दृष्टिकोनातनं हा संवाद साधारणतः सुरू होतो पेशी असताना. सेल एक एक मॅस्क्युलर एक अ सेल फ्रॉम अ मॅन, एका पुरुषाकडनं आलेली एक सेल आणि त्या स्त्रीच्या स्वतःच्या शरीरातली एक सेल, ह्यांच्यात जो संवाद होतो त्याचं फलित होतं एक बीज राहणं, गर्भ राहणं. नंतर तिथल्या त्या गर्भाच्या सेल्स एकमेकींच्या संवाद साधत 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 घडत जातात आणि बाळाच्या शरीराला एक आकार यायला लागतो. आणि ते बाळाचं शरीर त्याच्या सभोवतालच्या वातावरणाशी संवाद साधतं. त्याच्या सभोवती काय असतं? गर्भजल म्हणजे अमनिओटिक फ्लुइड, पाणी. त्या पाण्याशी ते संवाद साधतं. कसं? ते पाण्यात हातपाय फिरवत असतं. ते स्वतः त्या पाण्यात फिरत असतं. त्या पाण्याचे जे तरंग उठतात, त्याचे जे प्रेशर वेव्हज येतात, त्या त्याच्या शरीरावरती उमटत असतात आणि बाळाला त्याच्यातनं काही ना काहीतरी मेसेजेस मिळत असतात, स्टिम्युलाय मिळत असतात. त्याच वेळेला बाळ ऐकत असतं. सगळ्यात महत्वाचं काय ऐकतं माहितीये? आईची हार्टबीट. बाळाला सगळ्यात जास्त जवळची आईची हार्टबीट असते. आईला स्वतःची हार्टबीट स्टेथोस्कोप लावल्याशिवाय किंवा अशी काहीतरी भंड घेऊन ऐकायला गेली तर ऐकता येईल, नाहीतर नाही. पण तिचं बाळ मात्र तिची हार्टबीट ऐकत असतं, सतत ऐकत असतं. आणि त्याच वेळेला पल्स मधनं ती फील करत असतं. बाळाचा आईच्या हार्टबीटशी असणारा संवाद अशा प्रकारे काही लोक सिद्ध करतात, काही रिसर्च वर्कर्स सिद्ध करतात की एखादं बाळ रडत असेल आणि त्याच्या आईने त्याला जर डाव्या कुशीवरती घेतलं, त्याच्या हृदयाशी धरलं, तर ते लवकर शांत होतं. कारण ती हार्टबीट त्याला जवळची, ते घडताना त्याच्यात ती एम्बेड झाली ती हार्टबीट.
तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं? माझी हार्टबीट तशीच, दुसऱ्याची हार्टबीट तशीच, तिसऱ्याची हार्टबीट सेमच ऐकवते, लपडप 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 लपडप. दिल हर किसी का धड़कता है, एक जैसा नहीं धड़कता, और माँ का दिल तो कुछ और ही धड़कता है. दिस इज अ मॅटर ऑफ बिलीफ अगेन, की प्रत्येक आईची हार्टबीट सेम असते का? मेडिकली स्पीकिंग येस, सेम असते. स्टेथोस्कोप लावल्यानंतर सारखीच ऐकू येते डॉक्टरला. बाळाला नाही. प्रत्येक बाळाला त्याची हार्टबीट, त्याच्या आईची हार्टबीट ही वेगळी कळते. प्रत्येक बाळ आपल्या आईचा तो स्पर्श, आपल्या आईचा आवाज आणि आपल्या आईची हार्टबीट वेगळी ओळखू शकते. मेनी ऑफ देम बिलीव्ह इट, मेनी ऑफ द रिसर्चर्स बिलीव्ह इट, अँड येस आय डू बिलीव्ह इट. आणि तिथून बाळाचा आईशी संवाद सुरू होतो. आता तुमच्यापैकी ऐकणारे जे कोण पुरुष असतील, त्यांच्यातले जे कोण बाप झालेले असतील किंवा होऊ घातलेले असतील, त्यांनी मला सांगा, तुमच्यातल्या किती जणांनी तुमच्या पत्नीच्या पोटाशी, गर्भार पोटाशी जाऊन आपल्या बाळाशी संवाद साधला? मोस्ट ऑफ देम डोंट. कित्येकदा काउन्सिलिंग मध्ये मला हे सांगावं लागतं की आपल्या बाळाशी संवाद साधा. इव्हन मी माझ्या नवऱ्यालाही सांगायचे की ऐक रे, आपलं बाळ काहीतरी बोलतंय, तू हात ठेवून सांग, आपलं बाळ ऐकतं. आणि आणि त्याला खूप ऑकवर्ड व्हायचं, भयंकर ऑकवर्ड व्हायचं. नाही नाही नाही, नकोच, असं काहीतरी होतं. आणि खरं सांगते, हे कुठे, हे वाक्य कुठल्याही वैद्यकीय पुस्तकात लिहिलेलं नाही, कुठल्याही सायकोलॉजीच्या पुस्तकात लिहिलेलं नाही. कित्येक गोष्टी सायकोलॉजीच्या अशा असतात ना, की त्या सायकोलॉजिस्टने स्वतः अनुभव घेतलेला आणि त्याच्या आतापर्यंतच्या अनुभवांवरती बेस्ड असतात. मी त्या वेळोवेळी सांगेन की हे माझं ऑब्झर्वेशन आहे आणि हे मी कायम हे केलंय आणि ते कायम प्रूव्ह होत गेलेलं आहे. त्यातलं हे वन ऑफ द व्हेरी स्ट्रॉंग ऑब्झर्वेशन ऑफ माइन इज, कुठलाही पुरुष जोवर त्याचं बाळ असं हातात घेत नाही तोवर बाप होत नाही. किती त्याला माहिती असतं आपल्या पत्नीच्या पोटात आपलं मूल आहे. तो पुरुष कितीही एन्थुसियास्ट असला, खूप उत्साही आणि उत्सुक असला, की मला माझं बाळ बघायचंय, किंवा ते सोनोग्राफीच्या रूममध्ये जाऊन किती जण गुपचूप शूटबीट करतात, की माझं बाळ, अरे हल्लं, अरे त्याने मान वळवली, अरे त्याचा हात ढगढगतय. स्टिल ते लहान मुलगे असतात, ते पुरुष. जेव्हा त्यांचं बाळ प्रत्यक्ष त्यांच्या हातात येतं, तेव्हा त्या पुरुषाचा कायापालट होऊन, लिटरली कात टाकून तो पुरुष बाप बनतो. आणि तेव्हा त्या पुरुषाचा आपल्या बाळाशी संवाद सुरू होतो. हे खरोखर अनेकदा बघितलंय. अगदी माझ्या नवऱ्यापासून माझ्या जावयापर्यंत. माझा जावई पण खूप उत्साहाने यायचा बरं का, खूप उड्या मारत यायचा, की सोनोग्राफीत मला बघायचंय बाळ. ते जेव्हा झालं, पण तो मला माहिती नाही किती बोलला माझ्या मुलीच्या पोटाशी जाऊन. बट देन असे काही पुरुष आहेत की जे वाचतात दिसतात, वेगवेगळ्या मेडिकल जर्नल्समध्ये येतात, किंवा फेसबुक, इंस्टाग्राम, किंवा अशा ठिकाणी काही पोस्ट येतात, की पुरुषांनी पण आपल्या स्त्रीच्या पोटाशी, आतल्या बाळाशी संवाद साधला पाहिजे, बोललं पाहिजे, असं केलं पाहिजे म्हणून करणारे असे पुरुष असतात. बट दे रिअली डोंट मीन इट. हॅरी पॉटर नावाच्या सिनेमामध्ये खूप छान वाक्य आहे, की ते जे काही मॅजिकल स्पेल्स टाकायचे असतात ना हातात, जादूची छडी, वॉन्ड घेऊन, तेव्हा एक बेलाट्रिक्स लिस्ट्रेंज म्हणून एक विलनस कॅरेक्टर आहे, ती हॅरी या हिरोला सांगते, हे नुसतेच स्पेल बोलून काही होत नसतं, यू हॅव टू मीन इट. सो हा संवाद सुद्धा तेव्हाच एस्टॅब्लिश होतो, यू हॅव टू मीन इट. तो तेव्हा तुम्ही मनापासनं ती श्रद्धा, तो विश्वास ठेवून जेव्हा करता, तेव्हाच तो संवाद एस्टॅब्लिश होतो. नाहीतर इट्स जस्ट लाईक सेइंग गुड मॉर्निंग अँड गुड नाईट. त्या माझ्या जावयाला मी माझी नात झाल्यानंतर बघितलं. पहिला दिवस आजूबाजूला खूप माणसं होती. खूप लोक येत जात होती. विशेस आणि मेसेजेस, आणि याच्यामध्ये खूप गडबडीत झाला.
संध्याकाळ उशिरा, संध्याकाळ जशी रात्रीत कलली, तशी जवळपासची माणसं ऑलमोस्ट कमी झाली आणि आम्ही तिघंच त्या खोलीत उरलो. तेव्हा तो ते बाळ हातात घेऊन नुसताच एकटक बघत बसला. खूप वेळ बघत बसला आणि तिच्या चेहऱ्याच्या बारीकशा हालचालीने मग त्याच्या चेहऱ्यावरती भाव उमटत होते. मी रेकॉर्ड पण केलंय. तो त्याच्या बाळाशी असलेला पहिला खरा संवाद होता. पण आईचा आपल्या बाळाशी खूप आधीपासून संवाद सुरू होतो. जेव्हा तिला पहिल्यांदा जाणवतं, पहिल्यांदा तिला बातमी कळते, की आपल्या पोटात एक वेगळं जिवंत अस्तित्व आहे आणि ती थरारते, ती शहारते. मोस्ट ऑफ द टाइम्स हे हवं असतं. खूपच कमी वेळेला असं होतं, की त्या आईला ते नकोय. हे फारच कमी वेळेला होतं. आणि मी नॉर्मल गोष्टींबद्दल बोलते आत्ता तरी. ॲबनॉर्मल गोष्टींबद्दल नाही बोलत आहे. ॲबनॉर्मल म्हणण्यापेक्षाही उदाहरणार्थ अशा काही मुली असतील, की ज्यांना लग्नाआधी किंवा समाजमान्य नसलेली प्रेग्नन्सी राहिली आणि दे डोंट वॉन्ट इट. दे वॉन्ट टू एलिमिनेट इट. किंवा काही विचार न करता राहिलेली प्रेग्नन्सी आणि अतिशय प्रॅक्टिकल अप्रोच असलेली स्त्री, की मी माझं करिअर, मला पैसा कमवायचा आहे, मला असं राहायचंय, मला मूल नकोय, ह्याच विचारांची असलेली स्त्री, यावरती खास मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. मी एक सर्वसाधारण कन्सेप्ट धरते, की त्या स्त्रीला, की ती सर्वसाधारण स्त्री आहे आणि तिला आई होण्याचं कळल्यानंतर आनंद झाला. ती स्त्री पहिल्यांदा खूप थरारते, की आपल्या आतमध्ये एक जिवंत अस्तित्व आहे. हळूच पोटावरनं हात फिरतो. पहिला संवाद. आणि मग हळू-हळू तिला सुरुवातीला कळत नसतं, की नक्की जाणीव नाही होते अजून पोटातल्याची. मग ती फिल्मी गोष्टींची वाट बघते, की आपल्याला उलट्या होतायत का? आपल्याला चक्कर येतेय का? मग आपल्याला काम होणार आहे की नाही? आणि मग लोकं काही-काही येऊन वेगवेगळं सांगत राहतात आणि ह्याच्यात ती शोधत राहते. मला माझ्या बाळाशी संवाद साधायचा आहे, पण ते बाळाचं अस्तित्व मला जाणवत नाहीये. राइट इन द फर्स्ट प्लेस होतं सोनोग्राफीच्या रूममध्ये तिला तिचं बाळ दिसतं आणि तिला खात्री पटते आहे. आणि मग हळूच नकळत तिच्याही जाणीवांच्या नकळत ती कुठेतरी तिच्या बाळाशी बोलायला लागते. काहीतरी संवाद होतो आणि तो संवाद सुरुवातीला खूप थोडा असतो. पण जसं बाळाचं पहिलं हलणं जाणवतं आणि हे कुठेतरी 4था महिना प्रेग्नन्सीतला संपताना 5व्या महिन्याच्या आसपास एक असं एखादं छोटासा बॉल पोटात वुश करून फिरावा, अशी काहीतरी जाणीव होते. हे सगळं मी एवढं बोलते कारण मी अनुभवलेलं आहे आणि अतिशय मनापासनं खूप आनंदाने अनुभवलेलं आहे. तेव्हा ते जाणवतं, की आपलं ते पहिलं फिरणं कधीच विसरू शकत नाही. आणि मग ते आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीला जाऊन सांगणं. मग त्या व्यक्तीबरोबरचा सुरू होणारा संवाद, त्या बाळाशी सुरू होणारा संवाद हे वाढायला लागतं. आणि मग हळू-हळू कधीतरी ते आता पोट पुढे यायला लागलंय. काम करताना अस्वस्थ जाणवतंय. आई-आई करून करताना आपल्या बाळाला सांगितलं होतं, "थोडे दिवस राहिले हं, थोडे दिवस राहिले हं." किंवा कदाचित कधीतरी असं होतं, की पटपट चालायला लागते आणि पोटातनं कळ येते आणि मग आई बाळाला सांगते, "सॉरी." ती कदाचित सॉरी, SORRY या शब्दात सांगत नसेल, बट शी मीन्स इट. आणि असा आई-मुलामधला संवाद होतो आणि म्हणूनच अबाउट 80% पॉप्युलेशन ऑफ दिस वर्ल्ड आय एम सेइंग, ह्या जगातलं 80% का आणि अख्खा 100% का नाही हेही मी सांगेन. पण ऑलमोस्ट 80% ऑफ द पॉप्युलेशन त्यांच्या आयांशी जास्त अटॅच्ड असतं वडिलांपेक्षा. हे याचं कारण आहे. तिनं धारण केलं तुम्हाला. तिनं तुमच्याशी पहिला संवाद साधला. तिनं तुम्हाला पहिल्यांदा सांभाळून घेतलं आणि म्हणून आई हे सगळ्यात महत्वाचं. नंतर येतो बाप. बाबांनी कॉन्ट्रिब्यूट केलंय तुम्हाला तयार करण्यात. पण तुमच्या जडणघडणीमधला तुमच्याशी सगळ्यात महत्वाचा संवाद साधण्यात कुठेतरी बाप थोडासा कमी पडतो. बिचारे बाप त्याला कारणीभूत नसतात. नंतर कधीतरी असं होतं, की बाप नंतर आईला टेक ओव्हर करायला जातात. इमोशनली दे लिटरली कॅप्चर देअर किड्स आणि मग नंतर असं होऊ शकतं. मी जे 20% म्हणलं ना, ते त्याच्यामध्ये येतं.
कित्येकदा काही आई-वडिलांच्या बाबतीमध्ये काही सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम्स असतात, काही सोशल प्रॉब्लेम्स असतात आणि अशा अशा ह्याच्यामधनं मुलं आपल्या आई-वडिलांशी अजिबातच कनेक्ट ठेवू शकत नाहीत. हे पण या 20% मध्ये येतात. पण 80% ही खूप मोठी मेजॉरिटी आहे आणि म्हणून मी तुम्हाला ती मेजॉरिटी कन्सिडर करून सांगते. यामध्ये मुलं ही मोस्टली आईशी याच कारणाने अटॅच्ड असतात. मग बाळाचा जन्म आणि जन्म झाल्यानंतरचं पहिलं कम्युनिकेशन, त्या बाळाला पाजणं, त्या बाळाची शूशी काढणं, सगळं आईच तर करत असते आणि म्हणून आईचा संवाद बाळाशी जास्त होतो. अर्थातच तिथून पुढे वडिलांचा, इतर नातेवाईकांचा संवादाला सुरुवात होते. मी जे तुम्हाला मगाशी म्हणलं की आपण वयाचे काही काही टप्पे पाडूयात. तर मी जनरली संवादासाठी विचार करताना टप्पे पाडते ते 0 ते 2 वर्ष, 2 वर्षापासून ते 5 वर्ष, 5 वर्षापासून 10 वर्ष, मग 10 ते 15, 15 ते 20, 20 ते 25 असं पुढे 5-5 वर्षांचे वेगवेगळे टप्पे माणसाच्या आयुष्याचे कन्सिडर होतात. 0 ते 2 या वर्षांबद्दल मी आत्ता आधी बोलतेय. ह्या काळामध्ये पूर्णपणे संवादाची जबाबदारी मोठी माणसं घेतात. सगळेच. आणि जबाबदारी घेतात वगैरे असं काही नाही. त्यांना म्हणजे हे हे निसर्ग मान्यच असतं, की आपण बोलायचं. ते बाळ बोलणार नाही. बाळाला काही कळणार पण नाही. मग तुम्ही ज्या भाषांमध्ये बोलतात ते संस्कार होतात सुरू. की की होलो म्हटलं तर नंतर बाळ बांगला बोलणार आहे, भालो भालो म्हणणार आहे. पण तेच तुम्ही म्हणता काय झालं? की ते बाळ म्हणणार छान आहे, कसं आहे? छान आहे. काय झालं? काही नाही. किंवा काय झालं? रडू आलं. हे मराठीत बोलणार आहे. हेच तुम्ही इंग्लिशमध्ये बोला, बाळ इंग्लिशमध्ये उत्तर देणार आहे. सो इथे पहिल्यांदा इनपुट, पहिला ऍक्टिव्ह कम्युनिकेशन, पहिला स्वतःहून झालेला संवाद हा मोठ्यांचा असतो. मोठ्यांवरती ती जबाबदारी असते की तुम्ही कसं संवाद साधताय तुमच्या मुलांशी. 0 ते 2 वर्ष खूप महत्वाची. आणि याच्यामध्ये आपण आपल्या बाळाशी जो काही संवाद साधतो, तो संवाद साधताना आपण प्रत्येक गोष्ट त्याला सतत शिकवत असतो. हा विचार प्रत्येक मोठा माणूस करतो का? मला ऐकणाऱ्या प्रत्येकाने हा विचार करावा, की आपण आपल्या जाणीवांमध्ये हा विचार करतो का, की आपण बाळाशी बोलतो ती प्रत्येक गोष्ट आपण त्याला शिकवतोय. त्या बाळाला काहीही माहिती नाहीये. इट्स ॲट द झिरो लेव्हल. "हाय, कसा आहेस तू? उलुलुलुलुलुलु." हे करताना तुम्ही तेच त्या बाळाशी शिव्यांमध्ये पण बोलू शकता. एखादा दारुडा बाप असेल, जो शिव्यांमध्ये बोलू शकेल, "ए, गमबन एक्स-वाय-झेड, मी शिव्या घेत नाहीये." त्या बाळाला त्या शिव्यांची सवय होईल. कारण ते बाळ तेच शिकणार आहे, तुम्ही जे बोलता ते. तुम्ही त्या बाळाच्या समोर जर एखादी आई तिच्या सासरी अब्यूज होत असेल, तिला मारहाण होत असेल, की तिला शिव्यांची लाखोली वाहिली जात असेल, तिचा सतत अपमान होत असेल, ते बाळ तेच शिकतं. त्या बाळाच्या समोर आई-वडिलांमधलं खूप प्रेम येत असेल, जाता येता वडील आईला मिठी मारतायत, तिला सांभाळून घेतायत, तिच्या डोक्यावरनं हात फिरवतायत, "तू जेवलीस का गं? खाल्लंस का गं? तुला आत्ता कसं वाटतंय? काय झालं तुला? तुझं तोंड का पडलंय? आणि कशाचा आनंद झालाय? काय बघतेस फोनमध्ये एवढं? कशाचा आनंद झालाय?" हे जर एखादा बाप आपल्या बायकोला सारखा विचारत असेल आणि तेच त्याची बायकोही त्याची तशीच काळजी घेत असेल, तर ते बाळ हेच शिकणार आहे, की त्याच्या दृष्टीनं बाकीचं जगच नाहीये. त्याला फक्त आई आणि वडील दिसतायत आधी. त्यामुळे त्या बाळाला फक्त प्रेमच दिसणार आहे. आणि आपण जे त्या बाळाशी बोलतोय, ते अर्थातच आईचे वडिलांशी कसे संबंध आहेत त्यानुसार आई बाळाशी बोलणार. उदाहरण घेऊ. आपण वेगवेगळ्या केसेसचं उदाहरण घेऊया. एक आई आहे, तिचा नवरा मी आधी थोडंसं वाईट उदाहरण घेते, की तिचं तिच्या नवऱ्याशी अजिबात पटत नाहीये. अ, खूपदा माझ्या आजूबाजूला काम करणाऱ्या, जे घरकाम करणाऱ्या बायका असतात, त्यांची हीच कायम ओरड असते, की नवऱ्याचं काय पडलंय? नवरा काय बघत नाही, काही नाही. नवरा मारतो, नवरा हे करतो, नवरा ते करतो, नवरा नीट लक्ष देत नाही, नवरा कमवत नाही, मीच एकटी कमावते. विचार करा, अशा स्त्रीचं मूल तिच्याकडे आहे, तिच्याकडे. ती ती त्रयस्थ असलेल्या माझ्याशी बोलू शकते. तिच्या मुलासमोर हेच येणार आहे. बाप काही करत नाही, काही नाही. त्याला काही येत नाही. तो काम करत नाही. तो दारू पितो, तो मारतो, तो भांडणं करतो, शिवेगाळ करतो. त्याची मनातली बापाची इमेज तिथूनच घडते.
योग्य आहे का अयोग्य हे व्यक्तिसापेक्ष आहे. हे व्यक्तिसापेक्ष म्हणजे पर्स्पेक्टिव्ह तुमच्या भाषेमध्ये. इट्स पर्स्पेक्टिव्ह. ते खरं, खोटं, योग्य, अयोग्य हे पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. पण त्या मुलावरती संस्कार होताना असंच होत आहेत आणि ते मूल समजताना असंच समजतंय, की माझा बाप हा असा आहे आणि तो वाईट कॅटेगरीत येतो. त्याच वेळेला अर्थातच त्या बापाचं आईशी जमत नाहीये. तो बाप सहज जेव्हा आई नाहीये त्यावेळेला तिच्या नावाने जर खडे फोडत असेल, ती अशी आहे, तशी आहे आणि खूप वाईट पद्धतीच्या शिव्या मी ऐकते घरकाम करणाऱ्या बायकांच्या संदर्भात दिल्या जाणाऱ्या. या शिव्यांचा अ, सतत वापर करून तिच्या कुटुंबाचा, तिच्या घराचा, तिचा उद्धार केला जात असेल, तर हे मूल केऑटिक होतं आणि त्याला कळत नाही नक्की आई म्हणते ते खरं का बाप म्हणतं ते खरं. पण इथे पहिला विचार आई म्हणते ते खरं हाच होतो. कारण मी मगाशी सांगितलं तसं. पहिला संवाद आईकडनं साधला जातो. खरं म्हणजे काय, खोटं म्हणजे काय, योग्य म्हणजे काय, अयोग्य म्हणजे काय, असा कुठलाही विचार करायच्या आधी पहिली इम्प्रिंट्स पडतात त्या मातीच्या गोळ्यावरती. ती आईची पडलेली असतात आणि म्हणून आईच्या बाजूने विचार जास्त होतो. मूल खूप मोठं व्हावं लागतं त्याला हे तौलनिक अनालिटिकल विचार करण्यासाठी. पण आधी होताना आईच्या बाजूनी विचार होतो. मग आजूबाजूच्या लोकांचा विचार. मग आजी-आजोबा असतात घरात, काका-काकू, आत्या, मामा-मामी, मावश्या जे कोण असतील आजूबाजूचे, ते त्या बाळाशी आपल्या आपल्या पद्धतीनं संवाद साधत असतात. त्याला खेळवताना, त्याला त्याच्याशी बोलताना, त्याला घडवताना. मी अनेक घरांमध्ये रिसेंटली बघितलेलं आहे हे. रिसेंटली खरं तर रिसेंटली हा शब्द फारच जरा ओव्हरवेल्मिंग आहे. अबाउट 2005 ऑनवर्ड्स जास्त झालं हे. 99 98-99 पासनं. माझी मुलगी 98 सालची. मी त्याच्याशी कंपेअर करते. येस. त्याच्याही थोडंसं आधीपासून असेल, पण 2005 पासून हा बदल मी अगदी मार्क्ड बघतेय. काय? बाळ झालेली बाई सुद्धा, त्या बाळाला पाजायला घेतल्यानंतर सुद्धा समोर टीव्ही लावून सीरियल बघत असते. माझ्या आईच्या काळातली बाई. माझा जन्म 1975चा आहे. माझ्या आईच्या काळातली बाई म्हणजे ती माझी आई त्या काळात तरुण होती. 75च्या काळामध्ये. तिचा जन्म 50 माझ्या आईचा जन्म 53 सालचा आहे. म्हणजे 50 ते 55, 60 या काळात जन्मलेल्या बायका. या त्यांच्या बाळांना जेव्हा दूध पाजायला घ्यायच्या, छातीशी धरायच्या, त्या बाळाशी बोलायच्या. मी माझ्या बाळाशी त्यावेळेला बोललेली आहे. "काय झालं? दूध नकोय का? अजून घे की. दूध प्यायला बसलंस की बरीचशी होते." अशा काही काही गोष्टी असतील. पण जे बरोबर एक आई आपल्या बाळाशी बोलते, ती बाळाशी बोलत असते. बोललं पाहिजे. आणि मी आता तुम्हाला सांगितलं 2005 नंतर झालेला बदल. आई बाळाला छातीशी तर धरून बसते बाळ पाजायला आणि समोर टीव्ही बघत असते. आणि 2015च्या पुढची आई 2005 ते 2015 10 वर्षांचा काळ गेला. दर 10 वर्षांनी जनरेशन बदलते म्हणतात. 2015 नंतरची जी आई होती ना, ती टीव्हीवरती सीरियल बघायची, पण त्याच वेळेला एक डोळा फोनवरती पण असायचा. सोशल मीडिया, Facebookला. बाळ झालंय तोवर आधी सोशल मीडियावरती फोटो टाकणं महत्वाचं आहे आईला. तुझा नवरा टाकेल की गप की जरा तू तुझ्या बाळाकडे बघ. अ, अ, आई आधी फोटो टाकणार. त्यासाठी डिलिव्हरीला जाताना सुद्धा आई मेकअप करून जाणार. का? माझं बाळ झाल्यानंतर ते सगळे व्हिडिओज येतात ना YouTubeला येतात, Facebookला येतात, Instaवरती तर भरमार आहे, की बाळ झाल्या-झाल्या त्या बाळाला आईच्या तोंडाशी वगैरे धरलं जातं. मग ते बाळ कसं त्याने आईला ओळखलं, नुकत्या जन्मलेल्या बाळाने. ओळखत असेलही, वैद्यकीयदृष्ट्या सुद्धा मी म्हणते हो ओळखतं. पण त्याचं जे काही प्रदर्शन होतं आणि ते त्यामध्ये ज्या प्रकारे दाखवलं जातं, तसं नसतं ओळखत हो ते. पण ते दाखवलं मात्र भारी जातं. हं. आणि ते शूट करावं कोणीतरी म्हणून कळा देणारी बाई पण मेकअप करून बसते आता. शूट करावं म्हणून तुमचा तुमच्या बाळाशी होणारा पहिला संवाद, त्या बाळाच्याही आधी जगाने बघावा म्हणून तो संवाद महत्वाचा का अगेन इट इज जस्ट सेइंग गुड मॉर्निंग?
सगळं जग गुड मॉर्निंग म्हणतं म्हणून आपण गुड मॉर्निंग म्हणायचं. तसं सगळं जग अशा प्रकारचे व्हिडिओ टाकतं म्हणून आपला पण आला पाहिजे आणि म्हणून मेकअप करून बसायचं. विचार करा, आपण आपल्या बाळाशी, आपल्या पुढच्या पिढीशी संवाद साधतोय आणि आता असा प्रश्न करायची वेळ आली आहे, खरंच संवाद साधतोय? का आपण सोशल मीडियाशी एका टोटली टेक्निकल एंटिटीशी संवाद साधतोय? त्याच्या पलीकडे मे बी माणसं आहेत जी तुमचे व्हिडिओज बघतात, त्याला लाईक करतात, शेअर करतात, त्याच्यावरती कमेंट्स टाकतात, काही चांगल्या काही वाईट. चांगल्याने आपण सुखावतो, वाईटने आपण दुखावतो. हा संवाद झाला का? हे विचारांचं प्रक्षेपण झालं का? आणि कुठला संवाद महत्वाचा? इन्स्टावरच्या कॉमेंट्स महत्वाच्या की ते त्या बाळाच्या लक्षात राहणं जास्त महत्वाचं? बाळाला अर्थातच आठवत नसतं. तुम्हाला कुठे आठवतंय? तुमच्या आईने घेतलेली तुमची पहिली पापी तुम्हाला आठवतेय? तुमच्या आईने तुम्हाला पहिल्यांदा कुशीत घेऊन आवळलं होतं ते तुम्हाला आठवतंय? नाही आठवत. पण ते इट स्टेज ऑन, इट लिंगर्स ऑन. ते कायमचं राहतं तुमच्या नात्यामधनं आणि तुमच्या नात्यांचा पाया हा त्या संवादावरती अवलंबून आहे. मग मला सांगा, जेव्हा एखादी स्त्री बाळाला पाजता पाजता समोर सिरियल बघते, ती बाळाशी काही बोलतच नाही. ती बाळाला काहीही सांगत नाही. ती बाळाला काय होतं इकडे लक्ष देत नाही आणि मग कधीतरी कोणीतरी शेजार-पाजारचं ओरडतं, "अगं त्या बाळाने शी केली बघ." मग त्यावेळेला त्या आयांना राग आलेला मी बघितलंय, की मी चांगलं एक सीरियल बघत होते, खूप महत्वाचा सीन चालला होता, तेव्हाच याला शी करायची होती. या प्रत्येक आईनी मला जे कोण ऐकतायत आणि त्यांच्यामध्ये अशा आया आहेत, की ज्यांना सोशल मीडियामध्ये लक्ष होतं आणि ते लक्ष द्यायचं होतं किंवा टीव्ही सीरियलमध्ये लक्ष द्यायचं होतं आणि त्यांच्या बाळामुळे त्यांना ते देता आलं नाही किंवा त्यांचं लक्ष डिस्ट्रॅक्ट झालं आणि त्याचा त्यांना राग आला. त्यांनी स्वतःशी एक विचार करा आणि स्वतःला एक सांगा, की हेच मूल पुढे जाऊन तुमच्याकडे बघेल, हेच मूल पुढे जाऊन तुमच्याशी संवाद साधेल, जर तुम्ही साधला नाहीत तर. कारण संवादाच्या बाबतीमध्ये एक लक्षात घ्या, मी मागच्या एपिसोडमध्ये पण बोलले होते. सॉरी, मी मगापासून अशी वळते ना, एसी लावते. येस. संवादाची सगळ्यात महत्वाची प्रक्रिया असते ती म्हणजे तुम्ही स्वतःहून जे करता ती तुमची इन्व्हेस्टमेंट असते. आई वडील, तुम्ही प्रत्यक्ष त्या एका व्यक्तीशी संवाद साधायची सुरुवात तुम्ही करता, ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. आज जे जे आईबाप आपल्या मुलांच्या नावाने रडतात किंवा आपल्या मुलांच्या बद्दल त्यांची तक्रार असते, की माझा मुलगा, माझी मुलगी मला विचारत नाही. त्यांनी त्यांनी त्यांच्या तरुणपणामध्ये गो बॅक इन युअर टाइम, बॅक टू द फ्युचर सिनेमासारखं किमान तुमच्या आठवणी धुंडाळून बघा, आठवणींचे कप्पे स्वच्छ करून बघा आणि स्वतःला अतिशय तीव्रपणे विचारा, तुमच्याकडनं तुमच्या मुलांशी संवाद साधण्यात कुठे कमी पडलं? हं? वयवर्ष 2 पर्यंत खूप छान संवाद साधला जातो. सतत त्या बाळाकडे बघितलं जातं. त्याचं हवं नको बघितलं जातं. त्याला नुसतं रडलं की रडायचंच नाही बाळाने. बाळाने रडायचंच नाही. नुसतं तोंड केलं की झालं. लगेच कुळकुळे हल्ले समोरचे. आणि काय-काय केलं जातं. आजकाल फोन दाखवला जातो, टीव्ही दाखवला जातो, सगळं केलं जातं. आणि बाळ हसलं की हुश्श एकदाचं शांत. त्याने रडायचं नाही. रडू द्यावं त्याला, ते पण त्याचं कम्युनिकेशन आहे. रादर बाळाची पहिली लँग्वेज रडणं ही असते. बाळ सगळ्या प्रकारच्या त्याच्या डिमांड्स रडण्यातनं करतं आणि सगळ्या प्रकारच्या पावत्या हसण्यातनं देतं. डिमांड्स असतात लाइक दूध हवंय, रडणं वेगळं, शू झालीये, रडणं वेगळं, शी झालीये, रडणं वेगळं, कंटाळा आलाय, चिडचिड झालीये, झोप आलीये. या प्रत्येक वेळचं बाळाचं रडणं वेगळं असतं हे त्याच्या आईला बरोबर कळतं. कळलं पाहिजे. आत्ताच्या काळातल्या माझ्या बऱ्याचशा अ, माझ्या ओळखीतल्या आयांमध्ये मी बघते की त्यांना हे फरक कळत नाहीत. त्यांच्या आया, त्यांच्या सासवा, त्यांच्या घरातल्या इतर मोठ्या बायका, ज्या स्वतः आया होऊन गेलेल्या आहेत अनेक वेळेला, कमीत कमी 1 वेळेला, 2 वेळेला, 3 वेळेला.
या बायका सुद्धा त्यांच्या वेळेचं आईपण विसरलेले असतात आणि त्यांच्या मुलीला रागवतात, "अगं बाळ रडतंय." त्या सुनेला रागवतात, "अगं बाळ रडतंय. रडलं नाही पाहिजे." त्या हे विसरतात, की बाळांची रडण्याची एक भाषा असते आणि त्यातनं ते काहीतरी सांगतंय तुम्हाला. हे विसरतात. आणि आईनी लक्ष दिलं तरच हा संवाद चालत राहू शकतो. माझा हा चॅनल सुरू करण्यामागचा उद्देशच हा आहे. खूप उशिरा चॅनल सुरू करतेय मी. गेली 2 वर्ष माझी मुलगी माझ्या मागे लागली होती, की "आई प्लीज हा चॅनल तू सुरू कर. खरंच गरज आहे, खरंच गरज आहे." मलाच स्वतःला तेवढी वाटत नव्हती. पण मी आजूबाजूला जे काही बघतीये, आमच्या क्लासेसच्या विद्यार्थिनी, त्यांच्या संपर्कातल्या इतर मुली, माझ्या मुलीच्या मैत्रिणी, सोशल मीडियावरती भेटणाऱ्या यंगस्टर्स, काही मी काउन्सिलिंग ग्रुप्समध्ये आहे. तिथे येणारे अनुभव आणि या सगळ्यांमधनं एक जाणवतं, की एकतर आजच्या काळातल्या मुलींना आई व्हायचंच नसतं. पहिली गोष्ट आईच व्हायचं नसतं. मग मला विचार सुरू होतो, की त्यांचा त्यांच्या आयांशी काय संवाद असेल, की त्यांना आई होऊच नाही असं वाटतं. देन आई झाल्याच तर फार त्यांच्या बाजूनी बाळाच्या बाबतीत इनपुट द्यायला उत्साही नसतात. हा इनपुट म्हणजे शब्दांचा नसतो. हा इनपुट म्हणजे औषधांचा नाहीये. हा इनपुट मॉनेटरी नाहीये, पैशांचा नाही. मला असं म्हणायचंय, की आई होणं हा सगळ्यात मोठा भावनिक इनपुट असला पाहिजे. तर जेवढा जास्त भावनिक इनपुट असेल, तेवढी तुमच्या मुलात तुमची असलेली इन्व्हेस्टमेंट असते आणि तेवढा तुमच्या मुलाशी असलेला संवाद चांगला असतो. तर तुम्हाला तुमच्या मुलाच्या भावना कळू शकतात. मी मुलाचा म्हणते म्हणजे मुलगा असं म्हणत नाही, मूल या अर्थाने म्हणते. त्यामुळे फेमिनिस्ट लोकं लगेच रागवू नका माझ्यावरती. ओके, मुलगी पण त्याच्यामध्येच आली. मूल या अर्थाने. तर या मुलींशी मला खरंच वाटतं, की माझ्या मनातलं सांगावं. कुठेतरी माझ्या विचारांचा, माझ्या अनुभवाचा त्यांना फायदा व्हावा, त्यांनी तो करून घ्यावा. मी जसं माय वेट लॉस जर्नीमध्ये म्हणलं होतं, की माझे अनुभव ऐकून 5 जणांची 10 जणांचा जरी वेट लॉस झाला, तरी गंगा नाय. तसं मी म्हणेन, की माझा हे संवादाचे व्हिडिओ ऐकून काही जणांचे जरी विचार बदलले आणि त्यांनी खरोखर खूप चांगल्या प्रकारे संवाद साधायला सुरुवात केली, तरी मी धन्य झाले. मला कळवा प्लीज. कमेंट्समध्ये कळवा. बॅक टू मदर चाइल्ड कम्युनिकेशन्स. 0 ते 2 मध्ये खूप छान संवाद होतो. खूप खूप बोलतो आपण बाळाशी. बाळाचं ऐकूनही घेतो. म्हणजे त्याचं रडणं, ओरे, ओरे, ओरे करतात, थोपटणं. तो कसं शांत होईल हे बघतो आणि ते करण्याच्या नादामध्ये आपण अनेक गोष्टी ट्राय करतो आणि हाच एक प्रकारचा संवाद असतो. तुम्हाला सहज म्हणून गंमत सांगते. मी म्हटलं तसं नुकतंच माझी मुलगी तिची मुलगी आज या क्षणी 7 महिने पूर्ण आहे. ती जेव्हा 2-2.5 महिन्याची 2 महिन्याची एक प्रत्येक बाळाचा पहिले 2 महिन्याचा काळ हा खूप रडारडीत जातो. खूप रडारडीत जातो आणि ती एकदा रडायला सुरुवात झाली की थांबायचीच नाही. खूप रडत होती. ॲज अ डॉक्टर मला माहिती होतं की हो ती रडणार आहे, रडणार आहे. पण तरी सुद्धा ना आजी म्हणून ऐकवत नाही. आणि तसंच ते तिच्या आईला पण ते ऐकवत नसायचं. मग तिच्या हातनं मी घ्यायची आणि तिला शांत करायला बघायची. अनेक उपाय केले. फिरून झालं, हे करून झालं, तिला असं वरती धरून झालं, डोलवून झालं, थोपटून झालं. काही केलं पोरगी शांत बसत नाही. वर तिचं पोटही भरलं होतं तरी रडतीये, रडतीये, रडतीये. गॅसेस झाले का म्हणून हलकं पोट पण थोडंसं दाबून झालं. आणि आउट ऑफ फ्रस्ट्रेशन माहिती नाही माझ्याकडनं असं कसं झालं. मी आपलं "सारेगम पधनिसा" गायला लागले. म्हणजे आधीची सगळी तिला आवडतील असं वाटलं होतं, अशी गाणी-बिणी पण म्हणून झाली होती आणि ती काही गप्प बसली नव्हती. "सारेगम पधनिसा" मी माझ्या पद्धतीने आपलं अ, थोडंफार कधीतरी गायन शिकलेलं, त्याच्यानुसार मी आपले माझे सूर लावले. सा रे मी काही गायिका नाहीये. पण माझ्या नातीने ऐकलं आणि ती गप्प बसली. सारेगमपधनिसा मी म्हणते ती गप्प बसलेलं बघून माझ्या जीवाला जो काही थंडावा पडला. आय हाय! माझं गाणं ऐकायला कोणी येत नाही, तूच. आणि खूप प्रेमाने मग मी पुढचं सुरू केलं. सा रे रे ग ग म म ध म म प.
आणि त्याचं कॉम्बिनेशन मग सारे ग रे ग म ग म प म प ध प ध नि ध नि सा, ह्याची उलट आरोह अवरोह. मग सारे सारे ग सारे ग रे ग म प. मी म्हणते 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 पोरगी ऐकते, 15-20 मिनिटं झाली, गप. अखंड रडत असलेली मुलगी गप. काय संवाद होता. आणि मला भयंकर आश्चर्य वाटलं. नंतर लक्षात आलं, मी जे तुम्हाला म्हणलं तेच. मी तुमच्याकडे जेव्हा एक बोट दाखवते ना, तेव्हा ही 3 बोटं माझ्याकडे आहेत आणि एक बोट देवाकडे आहे. तेव्हा मी जे तुम्हाला म्हणलं, की तुम्ही विचार करता, आपण आपल्या बाळांशी बोलताना त्यांना शिकवतोय? ते बाळ आपल्या प्रत्येक कृतीतनं, आपल्या प्रत्येक शब्दातनं शिकतंय हा विचार करता? मी केला आणि मी करते. म्हणलं ना, ही 3 बोटं माझ्याकडे आहेत. तुमच्याकडे एक बोट दाखवलं तर. मी तो विचार केला. अरे बापरे! आत्ता ती शिकतीये माझ्याकडनं, गप्प बसून ऐकतीये माझं. ती शिकतीये आणि मी कदाचित बेसुरी आहे, तर तिनं हे बेसुरं शिकता कामा नये. तिनं सुरात शिकलं पाहिजे. ताबडतोब YouTubeला शोधत, एकीकडे माझं गाणं म्हणत YouTubeला शोधलं. संगीत अलंकार, सारेगम अलंकार पुढे सापडतायत का? मला एक खूप छान चॅनल सापडला. ज्यांना आवड त्यांनी नक्की बघा बरं का. रियाज नावाचं चॅनल. त्याच्यावरती हे अलंकार सापडले. मी लावले. पोरीचं तोंड वळवलं. समोर टीव्हीकडे नेलं. 2 महिन्याचं पोरगं, तिची नजर पण बसलेली नव्हती तोवर. पण ती ऐकत होती. आणि त्याच्या पुढचा अर्धा तास पोरगी गप बसून अलंकार, राग भूपाळी संपूर्ण ऐकलं तिनं. आणि त्याच्यानंतर ती शांत झोपली. बाळ, तुम्ही जे सांगाल, जे शिकवाल, जे समोर बोलाल, जे समोर कराल, त्या प्रत्येक गोष्टीतनं शिकत असतं. आणि ते तुम्ही ज्या पद्धतीनं कराल, त्या पद्धतीनं ते शिकत असतं. आणि सुरुवातीला तरी त्याच्यासमोर जे काही येतं, तेच योग्य आहे, असं धरून चालतं, की त्याच्यासाठी तेच जग असतं, वेगळं काही नसतंच. हे वेगळं जग कळायला सुरुवात होते वर्ष 2च्या पुढे. जसं बाळ हळूहळू खाली कम्युनिटीमध्ये येतं, बिल्डिंगमध्ये वगैरे छोट्या दुसऱ्या बाळांबरोबर खेळायला आया घेऊन जातात. काही आया वर्किंग असतात, त्या पाळणा घरात ठेवतात. किंवा 2 ते 3 या वयामध्ये हळू कुठेतरी प्ले ग्रुप सुरू होतो आणि मग त्या शाळेमध्ये जायला लागतं. आणि मग क्लॅशेसना सुरुवात होते. कारण दुसरं बाळ वेगळ्याच प्रकाराने घडलेलं असतं. जे कम्प्युटर बॅकग्राऊंडचे असतील ना, त्यांना हे खूप छान कळेल. प्रत्येक बाळाची फाईल सिस्टीम वेगळी असते. आणि म्हणूनच प्रत्येक बाळाची ऑपरेटिंग सिस्टीम वेगळी असते. ते त्याच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये बोलत असतं. त्यामुळे इट्स लाइक काली लिनक्स कम्युनिटिंग विथ Red Hat Linux or Red Hat Linux communicating with Microsoft Windows. अशा प्रकारचं असतं. ज्यांना कॉम्प्युटरमधली माहिती नाही त्यांनी या माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल. थोडक्यात काय, प्रत्येक मूल वेगळं असतं, वेगळ्या संस्कारांमधनं, वेगळ्या जडणघडणीतनं आलेलं असतं. आणि ते जेव्हा इतर मुलांशी संवाद सुरू करतं, इंटरॅक्शन्स येतात, तेव्हा आपोआप थोडेसे क्लॅशेस होतात किंवा कुठेतरी तारा जुळतात आणि याच्यातनं मैत्री किंवा दुश्मनी त्याला सुरुवात होते छोट्याशा. पण या गोष्टींना सुरुवात होते. पण मी आजचा जो विषय घेतलाय ना, हा मूल आणि त्याचे पालक या विषयांमध्येच मी राहणार. या बाकीच्या सोशल कडे आपण नंतर येऊ. बघा तुमच्या आजूबाजूला जेव्हा एखादं मूल घडत असताना ठराविक काही साचे पडतात वर्ष 2च्या पुढे. 2 ते 3 या दरम्यान हे साचे पडायला सुरुवात होते. साचे, टेम्पलेट्स तसे पडतात. काही ठिकाणी ते मूल इतकं हवं होतं, इतकं लाडकं असतं, की अख्ख्या घरात आमच्याकडे मुलगीच झाली नव्हती आणि एवढ्या पिढ्यांमध्ये पहिली मुलगी झाली. त्या मुलीला डोक्यावर घेऊन नाचवलं जातं. किंवा अख्ख्या ह्याच्यामध्ये आमच्याकडे मुलगा होत नव्हता, क्वचित एखादा व्हायचा. तसा इथे मुलगा जन्माला आला किंवा आम्हाला मुलगाच हवा होता. घराण्याचा वारस, वंशाचा दिवा. त्यामुळे मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा. आणि अशा बाळाला डोक्यावरती चढवून ठेवलं जातं. त्याचा परिणाम असा होतो, ते बाळ म्हणेल ती पूर्व दिशा. आणि 2 ते 3 हे वय असं असतं, की संवादामधनं हे बाळ भयंकर हुशार असतात बरं का. ते ओळखतात. आपले लई लाड केले जाता येतं आणि मग ते म्हणेल ती पूर्व दिशा होते, तो बरोबर त्या बाळाच्या डोक्यात झिरपायचा काळ हा असतो.
पहिली 2 वर्ष जो संवाद मोठ्यांकडनं होत होता, तो हळूहळू त्याचा ऍक्सिस शिफ्ट होतो, या बाळांकडे शिफ्ट होतो. आणि मग बाळ म्हणेल ती पूर्व दिशा असतं. आत्ता मला हे खायला पाहिजे, की आई काही करून ते खायला देते. आई देणार नसेल तर आजी देते. आज्या तर पटाईत असतात असं काहीतरी करण्यात, की हा आई देत नाही का तुला, थांब मी देते. आणि मग ते बाळ बरोबर हट्टी व्हायला लागतं. आणि संवाद हा खऱ्या संवादापेक्षाही हट्ट पुरवणं या दिशेला जातो. परत एकदा, ते विचारांचं प्रक्षेपण होतं का? नाही. तर तुम्ही म्हणाल, की वयवर्ष 2 पर्यंत ते विचारांचं प्रक्षेपण कुठे होतं? परत एकदा मी एसी बंद करते. वयवर्ष 2 पर्यंत तरी विचारांचं प्रक्षेपण कुठे होतं? हो, होतं. जसं मी माझ्या नातीला संगीत तिच्या समोर आणलं. कदाचित तोंड ओळख करून दिली. त्याच्या आधी कदाचित तिच्याकडे आलेलं असावं. माझ्या समोर झालं नाही, पण माझा जावई संगीत क्षेत्रातला आहे. तो तिला झोपवताना, काही करताना कदाचित गुणगुणला असेल आणि तिला ते ओळखीचं वाटलं असेल. म्हणजे मी असा अजिबात आग्रह किंवा हट्ट धरणार नाही, की मीच तिला संगीत शिकवलं, नाही. मोठ्या माणसांचा लहान मुलांच्या बाबतीत वन ऑफ द मेजर मिस्टेक ही होते, की ते हट्ट धरतात, हे मीच केलं. हे खूपदा कॉमनली माझ्यासमोर येतं. नाही, हे कसंही घडू शकतं. कदाचित माझी मुलगी प्रेग्नंट असताना माझा जावई जे व्हायोलिन वाजवायचा, तो त्याचा बाळाशी झालेला पहिला संवाद असेल. तो प्रत्यक्ष बोलला नसेल, पण त्याने व्हायोलिन वाजवलं आणि ते त्या बाळाने गर्भावस्थेत ऐकलं. बाळं गर्भावस्थेत खरंच ऐकतात का? हो, ऐकतात. आणि म्हणूनच ते आईचा आणि वडिलांचा आवाज ओळखतात. कारण ते सगळ्यात जास्त जवळचे आवाज असतात. तुम्हाला कदाचित महाभारतातली ही गोष्ट माहिती असेल. अर्जुन आणि सुभद्रा. सुभद्रा त्यावेळेला गर्भार होती आणि अर्जुन तिला चक्रव्यूहाबद्दल सांगत होता, की चक्रव्यूहामध्ये कसं शिरायचं. ऐकता ऐकता म्हणे सुभद्रेला झोप लागली आणि तिच्या पोटात असलेल्या गर्भावस्थेतल्या अभिमन्यूला फक्त तेवढंच कळलं, की चक्रव्यूहात कसं जाता येतं. त्याच्या नियतीनं त्याचा शेवट तिथेच लिहून ठेवला होता. आणि त्यामुळे महाभारताच्या युद्धामध्ये जेव्हा चक्रव्यूह रचला गेला, तेव्हा अभिमन्यूला जाण्याशिवाय पर्याय उरला नव्हता आणि त्याला फक्त आत कसं जायचं एवढं माहित होतं. बाहेर कसं यायचं हे माहिती नव्हतं. आणि चक्रव्यूह भेदणारा तेव्हा फारच कमी असे चक्रव्यूह भेदणारे योद्धे फारच कमी होते आणि त्यातला एक अर्जुन होता. आणि या कारणास्तव अभिमन्यू मारला गेला. तर आपल्या महाभारताने सुद्धा आपल्याला ही कथा सांगितली, की गर्भावस्थेत ते बाळ ऐकत होतं. आता ते इतक्या इंटेलिजंटली ऐकत होतं, की त्याला चक्रव्यूह लक्षात राहिला वगैरे, याच्यावरती शंका घेणारे घेऊ शकतात. पण आपल्या इतिहासाने आपल्याला हे सांगितलं, की गर्भावस्थेमध्ये गर्भ तुमचं ऐकत असतो. तर माझ्या नातीने कदाचित तेव्हापासून ऐकलं असेल आणि तसा संवाद सुरू झाला असेल. तुम्ही बाळाला काय सांगता, काय शिकवता म्हणजेच तुम्ही तुमच्या विचारांचं प्रक्षेपण करताय तिथपर्यंत आणि ते बाळ अससून घेतंय. बाळ प्रत्येक गोष्ट शिकत असतं, प्रत्येक गोष्ट शिकत असतं. तुम्ही त्याच्यासमोर श्लोक म्हणा, अगदी पहिल्यापासून बाळ श्लोक ऐकतं. मगाशी मी म्हटलं तसं तुम्ही शिव्या म्हणाल, बाळ शिव्या ऐकतं आणि शिव्या द्यायला सुरुवातही करतं. आणि अशा घरांमध्ये आजूबाजूला लोकं कौतुकाने सांगतात, पण कसल्या शिव्या देतात. हे तुमच्यावरती की तुम्हाला कसा संवाद साधायचा आहे. पण वय वर्ष 2 नंतर मात्र बाळाला स्वतःची जी काही जाणीव व्हायला लागते ना, कारण ते इतरांमध्ये मिसळतं आणि मग त्याच्या लक्षात येतं की हे वेगळे आहेत, मी वेगळा आहे किंवा मी वेगळी आहे. ही जाणीव व्हायला लागते आणि हळू ते त्याचं मूळ रूप, मूळ विचारांची प्रकृती ती हळू टिल्ट करायला लागते आणि इथे सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची जबाबदारी येते आई-वडिलांची. ही संवाद साधण्याची सगळ्यात मोठी पायरी असते. खूप मोठी पायरी असते आणि अत्यंत महत्वाची पायरी असते. एक छोटीशी आठवण सांगते माझ्याच आयुष्यातली. मी काम करत होते वर्किंग वुमन आणि म्हणून माझ्या मुलीला सासू-सासऱ्यांकडे ठेवायचं दिवसभर. कामावरनं आलं की ते एका ठिकाणी आम्ही भेटायचो. ते माझ्याकडे तिला द्यायचे, मी तिला घेऊन घरी यायचे. नवी-नवी आई झाले ते 3च वर्षांची आई होते मी. आईचाही जन्म बाळाबरोबरच होत असतो ना. एखादी स्त्री आई होते
तेव्हाच जेव्हा तिचं बाळ जन्मतं. माझं बाळ जर 3 वर्षाचं होतं तर मी पण आई म्हणून 3च वर्षांची होते. माझ्याकडे आई असण्याचा अनुभव नव्हता. पहिलीच वेळ होती. कुठेतरी ते एक आदर्श विदर्श होते की या बाबतीवर थोडंसं स्ट्रिक्ट राहायला पाहिजे मुलांशी. इथे असंच वागलं पाहिजे, तिथे तसंच वागलं पाहिजे. हा माझ्याकडनं आपोआप एक प्रकारचा थोडासा स्ट्रिक्टनेस येत असावा. 3 वर्षाची माझी मुलगी एक दिवस मला म्हणाली, "मला नाही जायचं आईबरोबर. मी नाही जाणार तिच्याकडे." आणि आजी-आजोबांबरोबर आजीला घट्ट मिठी मारून बसली. त्या दिवशी मी माझ्या सासूच्या चेहऱ्यावरती एकाच वेळेला आपल्या नातीने आईच्या अगेन्स्ट आपल्याला निवडल्याचा आनंदही बघितला आणि त्याच वेळेला त्यांची परिस्थिती भयंकर ऑकवर्डही झाली होती, की आता सुनेला कसं तोंड दाखवू या परिस्थितीत. समोरच होत्या, पण भयंकर ऑकवर्ड झाल्या होत्या. आणि तिथे मी थोडंसं मोठं होऊन म्हणले, "नाही राहू द्या आई, आज तुम्ही घेऊन जा तिला. मी बघू नंतर उद्या घेईन परत." त्याच्यावरती ती वळून म्हणली, "उद्या पण नको. मी आजीकडेच राहणार." बरं म्हणलं. घरी आले आणि कोसळून गेले होते. अक्षरशः कोसळून गेले होते, की माझी मुलगी माझी राहिली नाही का आता? ही भीती वाटली होती. खूप घाबरले होते मी. त्या दिवशी आठवतं मी आई म्हणून मी पहिल्यांदा रडले होते. ओक्साबोक्शी रडले होते. आणि माझ्या नवऱ्याने मला समजून सांगितलं होतं, "अगं लहान आहे, 3च वर्षाची आहे. अजून तिचं तिलाही नीट काही कळत नाही. तिला फक्त आजी करते ते लाड दिसतं. आई करते त्या शिस्तीचं महत्त्व कळायला तिला खूप काळ जायचा आहे. आता तुला हा विचार केला पाहिजे, की ही शिस्त इम्प्लिमेंट करताना, तिच्यावरती लादताना, तिला ती सांगताना कशाप्रकारे सांगितलं पाहिजे? उदाहरणार्थ, खोटं बोलणं चुकीचं आहे किंवा खोटं बोलायचं नाही किंवा सकाळी वेळेच्या वेळेला उठायचंय. शूज जागेवरती ठेवायचे, खेळण्याचा पसारा आवरून ठेवायचा. हा सगळ्या शिस्तीचा भाग हा घरोघरी होत असतो. तू ते तिला कसं सांगतेस, ती पद्धत बदल. सांगायचं तेच आहे. संस्कार करायचेच आहेत. संस्कारांमधून येणारी शिस्त अत्यंत महत्वाची आहे. पण ते तू कशा पद्धतीने सांगतेस, हे बदल तिला जास्त आवडेल किंवा तिच्या अनुषंगाने तिच्या कलाकलांनी घेऊन हळूच तिला सांगून बघ. नाहीतर पर्याय राहतोच की दुर्लक्ष कर, फटके घाल आणि आण घरी. पण मला माझ्या मुलीला मारलेलं आवडणार नाही. हे माझ्या नवऱ्याने माझ्याकडनं वचनच घेतलं, तर माझ्या मुलीवर हात उगारायचा नाही. ॲज अ बाप म्हणून त्यांनी ते माझ्यावरती फार फार स्ट्रिक्टली हा नियम मला सांगितलेला होता. आणि मीही ऐकलं होतं. कुठेतरी मलाही पटलं होतं की नाही हात उगारायचा. तरी मी हात उगारला नाही असं नाही, पण स्वतःला नीट समजून सांगत, स्वतःला बदलत, मी खूप बदल घडवून आणले माझ्यामध्ये आई होताना आणि आई म्हणून घडताना. 2 दिवस मी तिची काहीही शुद्ध घेतली नाही. आजीकडे राहते राहा. फोन केला नाही. अगदी जवळ होतं सासर. एक रस्त्याच्या पलीकडे त्यांचं घर होतं, अलीकडे आमचं घर. मी भेटायलाही गेले नाही. आई भाजीला वगैरे जायच्या तेव्हा खाली जाऊन फक्त "बरी आहे ना?" एवढंच विचारलं. सकाळी नवरा गेला होता तिकडे, त्याने विचारलं, "काय यायचंय का घरी?" "नाही" म्हणाली. 2 दिवसांनी तिलाच आठवण आली आणि आली. आता 3 वर्षाच्या मुलाचा आपण राग धरायचा नसतो. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एवढ्याशा मुलाचा आपण राग धरायचा नसतो, कारण त्या मुलाला 2-3 दिवसापूर्वीचंही नीट आठवत नसतं. त्याच्या त्या विचारांमागे मागे खोली पण तेवढीशीच असते त्याच्या वया इतकीच. ते लगेच विसरूनही जातात. त्यांचं दुखणं-खुपणं विसरतात. आपण फटके मारलेलं विसरतात. आपण रागावलेलं विसरतात. तेवढ्याच प्रेमाने येऊन परत आपल्याला मिठी मारतात. आपण राग धरायचा नसतो. मी अशाही आया बघितल्या आहेत, की ज्या या छोट्या-छोट्या मुलांचे, आपल्या मुलांचे किंवा शेजारच्या-पाजारच्या इतर मुलांनी केलेले राग मनात धरून बसतात. छोट्याशा मुलांचे राग नाही धरायचे. कारण त्या रागाला काहीही अर्थ नसतो. आपण मोठे आहोत ना, आपण विचार करू शकतो. ते मूल नाही विचार करू शकत. आपण हा विचार करायचा, की त्यांनी असं वागण्यासाठी काय घडलं? मी तो विचार केला आणि मी माझ्या वागण्यात बदल केला. तिला सांगायचं तेच, बूट उचलून ठेवायचे तर माझी चप्पल मी मुद्दामून खाली ठेवणार आणि मी घरात आल्यानंतर तिचे बूट शेजारी, माझी चप्पल खाली आणि मोठ्याने म्हणायचं, "अगं बाई चप्पल तर खालीच राहिली की माझी. आई विसरलीच जागेवर ठेवायला. काय हे? आई आहे का कोण आहे? छे, 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 छे." असं करत मुद्दामून एवढ्या मोठ्याने की तिला ऐकू जावं. आणि मग ती पण यायची धावत, "काय झालं?" आणि असं आई म्हणते आणि आई चप्पल स्वतः जागेवर ठेवते.
आई रागवेल या भीतीने पटकन येऊन तिनं बूट वरती ठेवले. हा प्रसंग असाच्या असा घडला आमच्या. आणि ते बूट तिनं जागेवर ठेवलं. मी फक्त गोड हसले. तिला म्हटलं, "सो स्वीट." बस, बस. तिला तेवढंच हवं होतं. आणि ती खुश झाली. आई रागवली नाही आपल्याला. बस. मग याच्यापुढे मी फक्त बूट राहिलेत गं खाली, एवढं म्हणलं की ती "सॉरी आई," पटकन उचलून वरती ठेवणार. काही करावं लागलं नाही. मला फक्त माझं वागणं बदलावं लागलं. माझा तिच्याशी संवाद नक्की कुठल्या चॅनलनी आणि कशाप्रकारे करायचा आहे, हे आई म्हणून मला कळलं पाहिजे. मुलीने मला नाही शिकवायचंय, की कसं करायचं. तिला माहितीच नाहीये, ती लहान आहे. कुठलंही मूल हे खूप लहान आहे. त्याच्याशी संवाद कसा साधला गेला पाहिजे हे पॅरेंट्सनीच ठरवायचंय, आई-वडिलांनीच ठरवायचंय. आणि त्यांनी हे ठरवायचंय, की तो सुसंवाद झाला पाहिजे, तो चांगला झाला पाहिजे. तरच तुमच्या नात्याला अर्थ राहणार. तरच पुढे जाऊन तुमचं मूल पण तुम्हाला प्रेमाने विचारणार आहे, "आई काय होतंय गं तुला? आई आज तुझी चप्पल ठेवायची राहिली बरं का गं वरती, मी ठेवतो हां." हे मोठं झालेलं मूल तुम्हाला विचारणार आहे. कधीतरी तुम्ही म्हातारे होणार आहात, कधीतरी तुम्ही परावलंबी होणार आहात, कधीतरी तुम्ही एकटे पडणार आहात आणि कधीतरी तुम्हाला तुमच्या या मुलांच्या तुमच्याशी संवादाची गरज पडणार आहे. हे आत्ताच लक्षात ठेवा. विसरू नका. हा खूप महत्वाचा टप्पा आहे. वय वर्ष 2 ते वय वर्ष 3 हा सगळ्यात क्रुशियल टप्पा आहे. आणि एकदा का तुम्हाला ही सवय लागून गेली, की तुमचा चॅनल पुढे सहसा चुकत नाही. आणि एकदा का इथे चुकलात, की सहसा मार्गावर येत नाही. तो चुकतच राहतो. कित्येक पॅरेंट्सना ते स्वतः मरेपर्यंत सुद्धा त्यांना कळत नाही, की आपल्या संवादाची दिशा चुकली, आपला चॅनल चुकला, हे कळत नाही. असं फक्त हिंदी सिनेमात वगैरे होतं. प्रत्यक्ष आयुष्यात होत नाही, की आई-वडील पुढे येऊन म्हणतात, की आमचं चुकलं. रादर भारतीय समाजामध्ये सगळ्यात चुकीची गोष्ट काय पेरली जात असेल, ते म्हणजे आई-वडील आणि शिक्षक कधीही चुकत नाहीत, असं बिंबवलं जातं. नाही, चुकतात. आई-वडील चुकतात, शिक्षक चुकतात. कारण ती सगळेजण माणसं आहेत. आपल्या चुका लक्षात घेऊन एखादी आई, एखादा बाप आपल्या मुलासमोर बसून जेव्हा म्हणतो ना, की "सॉरी हां, माझं त्या दिवशी या कारणात चुकलंच बरं का." ते मूल अनुभव घ्या या गोष्टीचा. ते मूल त्या क्षणी तुमच्यासाठी मोठं होतं. ते मूल तुमच्यासाठी ती मुलगी असेल तर ती तुमची आई होते, तो मुलगा असेल तर तो तुमचा बाप होतो आणि ते मूल तुम्हाला त्याच्या मूलपणाने समजून घेतं. पुन्हा एकदा हा मी घेतलेला अनुभव आहे. वय वर्ष माझ्या मुलीचं त्यावेळेला 8 चौथीत होती. स्विमिंग टँकमध्ये. तिला स्विमिंगला घालायचं ठरलं. तिला विचारलं, "स्विमिंग शिकायचं?" "हो." काहीतरी घडलं होतं आणि मग असं की स्विमिंग शिकवलं गेलंच पाहिजे. सॉरी हां, मी मध्येच एकदम विषयांतर करते. नवीन ऐकणाऱ्यांना कदाचित वाटेल, ही बाई सगळं स्वतःचंच मुलीचं, स्वतःचंच मुलीचं, स्वतःचंच मुलीचंच सांगते. हो, मी चॅनलच्या इंट्रोडक्शनमध्येच सांगितलंय बहुतेक. एक्झॅक्टली कुठल्या व्हिडिओत सांगितलंय आठवत नाही मला. पण मी माझे अनुभूत योग सांगणार. माझी अनुभूती, माझे स्वतःचे अनुभव. दुसऱ्या कोणाच्या तरी अनुभवावरती मी माझी पोळी भाजणार नाही. नाही. माझ्याकडे आलेल्या केसेस, माझ्या घरात घडलेलं, माझ्या शेजारी घडलेलं जे मी स्वतः बघितलेलं आहे, यातूनच मी तुम्हाला सांगणार आहे. ह्याच उदाहरणांमधनं मी सांगणार आहे. मी वेगळं तिसऱ्याचं, परक्याचं ऐकिवात असलेलं किंवा कुठेतरी गोष्ट वाचलेलं असं क्वचितच सांगेन, की ज्याच्यातनं काहीतरी खूप मोठा मेसेज येणार असेल तरच सांगेन. नाहीतर नाही सांगणार. नाहीतर मी माझे अनुभवच सांगणार आहे, ज्याच्यातून मी घडले. मी कसे विचार केलेत. मी आजूबाजूच्यांना का विचार करायला उद्युक्त करू शकले आणि म्हणूनच एक काउन्सिलर म्हणून मी कशी पुढे आले. या सगळ्याच्या टप्प्यांमधनं ते घेतलेले अनुभव आहेत आणि म्हणून मी त्या अनुभवांच्या आधारेच तुम्हाला सांगणार आहे. तर बॅक टू माय स्टोरी. माझी मुलगी 4थीत होती आणि स्विमिंग टँकला गेलो होतो आणि स्विमिंग करायचा भयंकर उत्साह होता, की हां, स्विमिंग करायचं, स्विमिंग करायचं. तिनं आजूबाजूच्या तिच्या मैत्रिणींमध्ये ऐकलेलं असेल. मग ते छान-छान स्विमिंग कॉस्ट्यूम कलरफुल. मग त्या
कॉस्ट्युम घेतानाच्या त्या माणसाने सांगितलं, फ्लोट्स पण घ्या, ते हाताला बांधायचे फुगे, म्हणजे मुलं बुडणार नाही वगैरे. तेही घेतलं. मग हे क्रीम घ्या, ते क्रीम घ्या, असं जबरदस्त खरेदी करून स्विमिंग टँक वरती पोहोचलो. स्विमिंग टँक वरती मग तिचा ट्रेनर, मग त्यांनी सांगितलं असं असं आधी अंघोळ, कारण मला स्वतःला तेव्हा स्विमिंग येत नव्हतं. मग त्यांनी सांगितलं की काय काय करायचं, इथे जाऊन अंघोळ करायची, हे कपडे बदलायचे, आणि मग सगळं क्लीन करून कॅप वगैरे लावून मग तिला घेऊन या इकडे. म्हणलं ओके. मग ते सगळं केलं, सोपस्कार केले आणि कॅप घेऊन आलो. ती पण अशी पाण्याकडे खूप छान बघते, हा पाणी. तो ट्रेनर तिला म्हणला मार उडी. ती बघते, हा पाणी. अगं मार उडी. पाणी. माझ्यातल्या आईला कळलं नाही की माझी मुलगी आतून भयंकर घाबरली. तिला ती क्रेज होती तिच्या मैत्रिणींमधनं किंवा टीव्ही वरती वगैरे बघून की असं जबरी पोहायचं बिहायचं, पण प्रत्यक्ष ती वेळ जेव्हा आली तेव्हा ती आउटरेट टेरिफाईड होती. हे तिच्या मागे उभ्या राहिलेल्या मला, तिच्या आईला हे कळलं नाही. श्यामची आई म्हणून आमच्या लहानपणी आम्ही एक कादंबरी वाचायचो, शाळांमध्ये शिकवली जायची. आजही तिचा इम्पॅक्ट माझ्या जनरेशनच्या लोकांवरनं गेलेला नाहीये. तुमच्यातल्या कदाचित खूप कमी लोकांनी वाचली असेल, पण मिळाली तर आवर्जून वाचा, आवर्जून वाचा. फक्त एवढं लक्षात घ्या, श्यामच्या आईचा काळ हा 1900 ते 1920 वगैरे या काळातला कुठला तरी आहे, आणि श्याम ही कथा साने गुरुजींची. साने गुरुजी एक स्वातंत्र्य सेनानी होऊन गेले, माहिती पाहिजे. त्यांच्या बालपणीची सत्य कथा आहे. श्याम हे त्यांचं स्वतःचं नाव, आणि त्यांनी आपल्या आईवरती लिहिलेली छोटीशी कादंबरी आहे, आवर्जून वाचा. त्यातल्या श्यामच्या आईनी श्याम पोहायला नकार देतो म्हणल्यानंतर त्याला ढकलून दिलेलं असतं विहिरीत. त्या क्षणी माझ्या अंगात श्यामची आई संचारली आणि मी माझ्या पोरीला ढकलून दिली. खचून किंचाळली होती पाण्यात पडताना, आणि किंचाळतच राहिली होती. तिचा ट्रेनर तिला घेऊन, हाताला घेऊन हसत होता, आजूबाजूची मुलं हसत होती, मीही हसत होते. मी तिची आई, जी तिच्यासाठी सगळ्यात मोठा सपोर्ट होती, जी तिच्या सगळ्यात जवळची व्यक्ती होती, ती तिला त्या क्षणी हसत होती. आता आठवलं की खूप वाईट वाटतं. नंतर तो तिला थेट डीप कडे घेऊन गेला. शॅलो मध्ये पण नाही, थेट डीप कडे घेऊन गेला, कारण तिथे तो लहान मुलांसाठीचा बार केलेला होता. भयंकर भेदरलेली माझी मुलगी, आणि तिनं काठाला असं गच्च पकडून ठेवलं होतं आणि सोडायला तयार नव्हती. तो म्हणत होता सोड सोड. शेवटी तो मला म्हणला, तुम्ही विल यू प्लीज हेल्प मी. तिनं सोडलं पाहिजे तर मी पुढचं शिकवणार तिला. आणि माझ्यातल्या आईनी क्रूरपणाची पुढची पायरी गाठली. तिने जिथे घट्ट पकडलं होतं ना, तिथनं मी तिची बोट अशी उचकटून काढली आणि तिला पुन्हा ढकललं पाण्यात. त्यावेळची तिची नजर मी अजूनही विसरू नाही शकले. खूप वाईट नजर होती ती. नंतर झालं त्या सगळ्यांमधनं त्याने तिला फिरवलं. ती रडत होती अखंड वेळ, आणि त्यातनं बाहेर काढलं, टँकच्या बाहेर आलं. ती थरथरत होती. मला वाटलं कदाचित थंडीने थरथरत असेल, आणि मग तिला मी वॉशरूमला घेऊन गेले, ती जिथे परत अंघोळ घालायची ती. मग तिला पुसायला वगैरे लागले. ती ज्या प्रकारचे हुंदके देत होती ते बघताना मात्र माझ्यातली खरी आई जागी झाली, आणि मी तिला जवळ घेऊन थोपटायला लागले आणि मलाच रडायला यायला लागलं. आणि मी तिला म्हटलं, सॉरी सॉरी, खूप 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 सॉरी, खूप सॉरी, खूप सॉरी. आणि तिला खूप घट्ट मिठी मारून ओल्या अवस्थेतच आम्ही दोघी रडत होतो. बाहेर पडताना तिला गाडीकडे थांबायला सांगितलं आणि परत आत गेले. चौकशी केली की मला शिकता येईल का स्विमिंग. तिथला माणूस हसला, म्हणाला येईल शिकता, एवढे एवढे पैसे भरायला लागतील, हे सगळे नियम आहेत. म्हणजे ठीक आहे. मी सांगितलं मला येत नाही बरं का अजिबात काही. तो हसला, म्हणला तो जो ट्रेनर आहे ना तो लहान मुलांसाठीच आहे, मोठ्या माणसांसाठीचा एक वेगळा ट्रेनर आहे, ते तुम्हाला शिकवतील. म्हणलं ठीक आहे. नाही मला माहिती नाही ट्रेनर बिनर, मी पाण्यात उतरते आधी, मला भीती आहे, मी कधी शिकलेली नाही, मी उतरून बघते. दुसऱ्या दिवशी आमची वरात परत त्या स्विमिंग कॉस्ट्युम मिळणाऱ्या दुकानात. आता मोठ्या बाळासाठीचे कॉस्ट्युम्स.
मी फक्त हे विचारायचं धाडस नाही केलं, मोठ्या बाळांसाठी पण फ्लोटर्स मिळतात का? नाही विचारलं. देवावर भरोसा. आणि मी दुसऱ्या दिवशी ते सगळे सोपस्कार पार पाडत पाण्यात उतरायला गेले. बिलीव्ह मी, माझी मुलगी मोठी झाली होती. ती आधी पाण्यात गेली होती आणि ती बघत होती तिची आई कशी उतरते पाण्यात. पाणी जसजसं गुडघ्यापासून कमरेपासून छातीपर्यंत यायला लागलं, तेव्हा माझा जो श्वास अडकला होता, असं झालं होतं. लक्षात घ्या, पाण्याची भीती खरी असते. आणि हे माझं बाळ माझ्याकडे बघत अनुभवत होतं. तिला हे कळत होतं, की आपली आई आपल्यासाठी कष्ट घेते. आपली आई आपल्यासाठी तिच्या भीतीवर मात करत पाण्यात येते. आणि ती त्या रॉडला धरून माझ्यापर्यंत आली आणि माझ्या हातावर असं पॅट केलं. असंच होतं, "आई, काही नाही होत. ये पाण्यात ये. काही होत नाही. काही होत नाही हां." माझी मुलगी माझी आई झाली त्या क्षणी. एंड बिलीव्ह मी, एक वो दिन था और एक आज का दिन है. आम्ही पाण्यामध्ये धमाल करतो. आम्ही एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड्स. बेस्ट फ्रेंड, बेस्टेस्ट फ्रेंड्स. आम्ही एकमेकींच्या मनातल्या डार्केस्ट सिक्रेट्स एकमेकींना सांगून झाली. आजही आम्ही एकमेकींना हाय फाईव्ह देतो. तिचं लग्न झालंय, ती तिच्या सासरच्या घरी असली की मी तिला आजही खूप मिस करते. आणि आजही ती इथे आली, अगदी 1 दिवसांनी जरी ती आली, तरी मला तेवढाच आनंद होतो. आजही आम्ही एक्सरसाइजेस करताना म्हणजे सोसायटीत 1 तास चालणं वगैरे आहे, तर आम्ही बरोबर एकत्र चालतो. स्विमिंग टँकला एकत्र जातो, शॉपिंगला एकत्र जातो, फिरायला एकत्र जातो, मूव्हीजला एकत्र जातो. ती तिच्या नवऱ्याबरोबर एखादा सिनेमा बघायला गेली तर मी जळते. मी माझ्या नवऱ्याबरोबर तिला सोडून सिनेमाला गेले तर ती जळते. वी आर बेस्टेस्ट फ्रेंड्स. आणि हे बेस्ट फ्रेंड्स होण्यासाठी ह्या प्रत्येक वयाच्या, प्रत्येक टप्प्यातल्या प्रत्येक संवादाला खूप महत्व आहे. तुम्ही तुमच्या मनातलं जेवढं सांगाल आपल्या मुलांना आणि ते नुसतं सांगताना म्हणजे एखादी बाई सांगते, "तुला काय माहिती, ती शेजारची ना अशी वागते, ते असंच करते, ह्याने तसंच केलं. माझी बहीण आली होती, ती असं बोलली. माझी मैत्रीण आली होती, तिचा कॉल आला तर हे बोललं." याला संवाद नाही म्हणत. ह्याला बातम्या देणं म्हणतात, शेअरिंग इन्फॉर्मेशन. माझी बहीण आली होती, आज ती अशी बोलली. ह्याच्यावरती तुम्ही तुमचे विचार जे करता, ती असं बोलली, त्याचा अर्थ काय असेल? याच्यातनं असं झालं, पुढे जाऊन काय होईल? अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांशी बोलता आणि मुलाचं मत विचारता. अगदी छोट्याशा मुलाला जेव्हा तुम्ही विचारता, "तुझं मत काय आहे याच्यावरती?" ते मूलचं खूप मोठं झाल्याच्या आविर्भावात काहीतरी बोलतं. मनातल्या मनात आपल्याला हसू येत असतं. आपण कित्येकदा हसत नाही. पण जर तुम्ही एखादी गोष्ट करणार आहात आणि त्या मुलाने पण नेमकं त्याच अनुषंगाने तुम्हाला सांगितलं, की हां, असं करायला पाहिजे. उदाहरणार्थ दिवाळीचा दिवस आहे आणि आपल्याला मंदिरात जायचंय आणि आपण त्या मुलाला विचारलं, की या दिवशी बघा कसं टॅकल करायचं असतं मुलांना. हा दिवस आहे, असे दसरा आणि आपल्याकडे दसऱ्याला पुरुष मंदिरात जाऊन येतात, संध्याकाळी सीमोल्लंघन करून येतात. या रीतीभाती माहिती पाहिजेत बरं का. जर माहिती नसतील तर अवघड आहे. आपण परत एकदा याही विषयावरती कधीतरी बोलूयात. तर घरातले पुरुष गेलेत मंदिरात आणि जायचंय आणि चपला अडकवताना, "चल," मुलांना म्हणलं, "चल, तू पण चल आमच्याबरोबर बाहेर जायचंय." "कुठे जायचंय बाहेर?" आज दसरा आहे आणि आपल्या रीतीभातीनुसार असं आहे, की मंदिरात जाऊन आलं पाहिजे, देवदर्शन करून आलं पाहिजे. मग यायचं परत. मग आई आपल्याला दारात ओवाळते, खाऊ देते. याला सीमोल्लंघन म्हणतात. तर मग मंदिरात जाऊ का मित्रांकडे जाऊन येऊ? करून बघा. तुमची मुलं तुम्हाला सांगतील मंदिरात जाऊ म्हणून. करून बघा. तुमचं कुठलंही मूल असं सांगणार नाही मित्रांकडे जाऊन येऊ. अनलेस अँड अंटिल तुम्ही त्याच्यावरती तसेच संस्कार केलेले असतील तर. पण तुम्ही तुमच्या मुलांना योग्य दिशा दिली असेल त्यांच्या विचारांना, तर मूल तुम्हाला निर्णय देईल, "बाबा मंदिरातच जाऊयात आपण, मित्रांकडे नंतर जाऊयात किंवा मंदिरात जाऊन मग मित्रांकडे जाऊ." आणि मग तुम्ही त्याचं ऐकल्यासारखं मग मंदिरात घेऊन जा आणि वरती येताना सांगा बरं का, "तू म्हणलास म्हणून मंदिरात आलो बरं का." काय खुश होतं पोरगं बघा. आणि त्यावेळेला त्या मुलाला तुझा एक अधिकार वाटतो, आपलेपणा वाटतो.
ते विचार त्याच्यापर्यंत जातात, तुम्ही त्याला योग्य ती माहिती दिलेली असते, ते मूल एका कणाने अजून चांगलं घडलेलं असतं. आणि या प्रत्येक टप्प्यावरती मूल असं घडत जातं, जेव्हा तुमच्यातला संवाद हा विचारांनी युक्त असतो. प्रत्येक गोष्टीमागे, तुमच्या करण्यामागे तुमचे अ, काही मतं आहेत, काही भावना आहेत, तर त्या तशा का आहेत, हे तुम्ही मुलाला सांगणं आवश्यक आहे. तर तो संवाद घडतो. मी त्या दिवशी स्विमिंग टँकच्या बाहेर मुलीला दुसऱ्या दिवशी जेव्हा मी पाण्यात उतरले होते, तेव्हा मी तिला म्हणलं, "आज मी तुला पुन्हा सॉरी म्हणतेय आणि ते जास्त खरंय. कारण आज मी ती पाण्याची भीती पहिल्यांदा अनुभवली. आय एम रिअली सॉरी." आणि आम्ही दोघींनी एकमेकींना घट्ट मिठी मारली होती आणि आम्हाला खूप आनंद झाला होता. कारण तिनं आईला समजून घेतलं होतं आणि मला माझी मुलगी जास्त चांगली समजली होती. असे आमच्या नात्याबद्दल बोलायला गेलं ना, तर माझ्याकडे दिवसेंदिवस लागतील मला, मी बोलू शकते. कदाचित असंही असेल, की मला एकच मुलगी होती, तर मी एका मुलीकडे नीट लक्ष देऊ शकले, नीट संवाद साधू शकले. माझ्या आईसारखी स्त्री होती, की जिला 3 मुली होत्या. एका मुलीची मोठ्या मुलीची ही शाळा, मधल्या मुलीची ती छोटीशी शाळा, धाकटी मुलगी बाळ. कुणाशी कसा संवाद साधू? असंही तिला होऊ शकत असेल. त्याच्याही आधी तिच्या स्वतःच्या आईला 4 मुलं होती. इतरत्र मी अशा अनेक बायका बघितल्या, की ज्यांना 5 आणि 6 मुलं होती त्यांच्या त्या काळांमधल्या. यांनी कसे संवाद साधायचे होते आपल्या मुलांशी? पण त्याही काळामधल्या अनेक आया मी अशा बघितल्यात, की ज्यांनी चांगले संवाद साधलेले आहेत. पण प्रत्येक जनरेशन वाईज हे विचार बदलत गेलेले आहेत. अगदी राइट फ्रॉम द बिगिनिंग आपण बघितलं, सेम रामायणातला काळ होता, की राजा दशरथाने रामावरती नक्की काय संस्कार केले असेल आणि कसा संवाद साधला असेल, की ज्या क्षणी दशरथाने सांगितलं, "तुझ्या आईची इच्छा आहे आणि तू वनवासात गेलं पाहिजेस." त्या क्षणी राम तयार झाला. त्याच्याबरोबर त्याची पत्नी तयार झाली, त्याचा धाकटा भाऊ तयार झाला आणि एकाही प्रश्नाचं प्रतिप्रश्न न करता हे तिघंही 14 वर्षांच्या वनवासाला निघून गेले. काय संवाद असेल? त्याच वेळेला विचार करा, महाभारतामध्ये धृतराष्ट्र, दुर्योधन, बाप मुलाचं नातं आहे. गांधारी, दुर्योधन, आई मुलाचं नातं आहे. तिथे आईचा सात्विकपणा मुलामध्ये उतरत नाही, पण बापाचा राजसपणा आणि राजसातून तामसपणा मुलामध्ये उतरतो. हट्ट, दुराग्रह मुलामध्ये उतरतो. दुस्वास मुलामध्ये उतरतो आणि अख्खं महाभारत घडतं. संवाद खूप महत्वाचा आहे. आपल्या मुलांशी वैचारिक संवाद साधा. तुम्ही त्यांच्याशी जे काही बोलताय, हे 2 वर्षापर्यंतचं मूल ठीक आहे विचारच करत नसतं. तरी त्याच्यासमोर तुम्ही विचार करून वागा. तुम्ही जे करताय, जे बोलताय त्या प्रत्येक गोष्टीचे ठसे तुमच्या मुलाच्या मनावरती उमटतायत आणि वयवर्ष 3 नंतर तर त्याला त्या तुमच्या संवादाचा भाग करून घ्या आणि त्याला तुमच्या विचारांनी योग्य ती दिशा द्या, तेव्हाच तो संवाद योग्य घडणार आहे. आणि तो जेव्हा या तरुण काळामध्ये संवाद चांगला घडणार आहे, तेव्हाच तो योग्य दिशेने जाणार आहे. आपण बराच वेळ बोलतोय. याच प्रकारचा पालक आणि मुलांमधल्या संवादाचाही भाग 2 नंतर येईल. आपण त्यावरती नंतर बोलूयात. ठीक आहे? आज इथेच थांबते. पुढच्या भागामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किशोरावस्थेत येणारी मुलं, एडोलसंट एजमध्ये येणारी मुलं, वयवर्ष 8-9 च्या पुढे, मुलांची प्युबर्टी, मुलांचं कॉलेजमध्ये जाणं, मुलांचे मार्क्स, परीक्षा आणि त्या संदर्भातले तुमचे निर्णय, तुमचे विचार करणं, तुमचे मुलांशी उडणारे क्लॅशेस, या सगळ्या विषयावरती आपण बोलणार आहोत. लवकरच भेटू. टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.